ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। बघा, स्कंद पुराणानुसार म्हणजे हा जो उपाय आहे तो शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे आणि आता मी जो तुम्हाला सांगितलेला आहे सांगणार आहे तो स्कंद पुराणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। तर बघा, आपल्या जीवनामध्ये आपलं यश मिळावं, आपलं कीर्ती व्हावी, प्रगती व्हावी म्हणून भरपूर लोक बिझनेस करत असतात। कोणी जे लोखंडाचा बिझनेस करत असतात, कोणाचं शॉप असेल, छोटंसं दुकान असेल, कोणी गाडी घेणारे असणार किंवा तुम्ही दुकानाची खरेदी करत असणार किंवा तुम्ही काहीतरी बिझनेस करत असणार। तर ज्या वेळेस आपण बिझनेस सुरू करतो तर त्या बिझनेस सुरू करताना आपल्याला एक नाव घ्यायचं आहे। बघा, हे नाव का घ्यायचं तर बघा, बिझनेस ज्या वेळेस सुरू होतो तर आपल्या बिझनेसला कोणाची नजर लागू नये किंवा गाडी घेतलेली असेल तर गाडीचा ॲक्सिडेंट होऊ नये आणि त्या माणसाची खूप प्रगती व्हावी। म्हणजे त्याने आज जर एक गाडी घेतली तर त्याची दुसरी गाडी घेण्याची त्याची एवढी प्रगती व्हावी। त्यामुळे हा जो एक उपाय आहे तो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघायचा आहे। बघा, तुम्ही छोटी गाडी घ्या, 4 व्हीलर घ्या, 2 व्हीलर घ्या, मुलांची सायकल घ्या, प्रत्येकाला वाटत असतं की आपला ॲक्सिडेंट व्हायला नको, आपल्या गाडीला काही लागायला नको किंवा पडायला नको, किंवा आपण छोटासा बिझनेस सुरू करत असतो तो बिझनेस प्रगती व्हावी, म्हणजे छोट्याचा मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं। त्यामुळे आज स्कंद पुराणानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे जो शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे की ज्या वेळेस आपल्या घरामध्ये गाडी किंवा बिझनेस तुम्ही सुरू करणार तर त्यावेळेस हनुमंतांच्या मंदिरात जायचं आहे। हनुमंतांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचा जो उलटा पाय असतो त्याचा सिंदूर काढायचा आहे। सिंदूर काढण्या अगोदर तुम्हाला हनुमंत भगवानांना विनंती करायची आहे की मी ह्या कारणासाठी मी तुमचा सिंदूर घेतो, माझी प्रगती होऊ द्या असं प्रार्थना करून तो सिंदूर थोडासा आणायचा आहे घरी आणि त्याचा स्वस्तिक, जर तुमची गाडी असेल तर त्याच्या स्वस्तिक काढायचा। स्वस्तिक काढत असताना आपल्याला काय म्हणायचंय, गतिमान भगवानचं नाव घ्यायचं आहे। गतिमान भगवान हे भगवान म्हणजे विष्णू आपले हनुमंतांचे तिसरे भाऊ होते गतिमान, म्हणून गतिमान असं नाव बोलून आपल्याला त्या गाडीवर त्या सिंदूरने स्वस्तिक काढायचं आहे। असं केल्याने तुमची प्रगती होईल, उन्नती होईल, त्या गाडीचा कधीच ॲक्सिडेंट होणार नाही आणि तुम्ही छोटासा बिझनेस पण चालू केलेला असेल तर खूप अफाट होईल, मोठा होईल असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। तर ह्या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल आणि तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त गतिमान भगवानांचं नाव घ्यायचं आहे जे हनुमंत भगवानांचे 3 नंबरचे भाऊ आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।